श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची या ठिकाणी हजारो भक्त दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत आहेत। या ठिकाणी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली या ठिकाणी दिसत नाहीत। सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली अंधाधुंद कारभार प्रशासनात चाललेला आहे। या ठिकाणी प्रचंड भक्त दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येतात, पण या ठिकाणी सॅनिटायझर नाही, मास्क वापरत नाहीत लोक। या ठिकाणी प्रशासनाचं जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे। या ठिकाणी तुळजापूर शहराचे आरोग्य धोक्यात येणार आहे। या ह्याच्यावर उपाययोजना करण्याचं प्रशासनाला अनेक वेळा सांगून सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही। या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या तुळजापूर शहरामध्ये लक्ष घालावं आणि भक्ताला होणारा त्रास हा टाळावा, ही मागणी मी पुजारी म्हणून करत आहे। हां, मी जालन्याहून आलो आहे। इथे मी कमीत कमी आता 8 महिन्यानंतर दर्शनासाठी आलो होतो। तर इथे मी लाईनीमध्ये लागलो की इथं डिस्टन्सचं काही पालन नाही, सॅनिटायझर कुठे केलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये कोरोनाचे कारण म्हणजे वाढण्यासाठी शक्यता असं वाढते, असं माझी शक्यता इथे दिसते। कारण इथे सगळे पब्लिक तुम्ही बघू शकता, पब्लिकमध्ये काही अंतर नाही, काहीच नाही। कोणाला मास्क जास्त दिसत नाही, सॅनिटायझर कुठे केलेलं नाही आहे। लाईनीमध्ये भरपूर असे जवळजवळ खूप जण उभा असलेले दिसतात। मंदिर प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही आहे। कोणी पोलीस वगैरे कोणी बघू शकत नाही इथे सध्या। दर्शन झाले? हो, दर्शन झाले। दर्शनामध्ये हेच मला दिसले, हे तुम्हाला एवढं कळलं मी। भाई इधर से आया हूँ सबरे, यहाँ पर देखा हूँ यहाँ सोशल डिस्टेंस कुछ भी नहीं है, क्या है, लोग सब विदाउट मास्क से घूम रहे हैं। सोशल डिस्टेंस सिंपल भी नहीं है। यहाँ मंदिर का दर्शन किया, ओपन करे बहुत अच्छा काम किया, लेकिन यहाँ पर सोशल डिस्टेंस का कुछ भी मीनिंग नहीं रहा। अगर से इसको तो कोरोना आ गया इन फ्यूचर में कौन है रिस्पॉन्सिबल? या महाराष्ट्र गवर्नमेंट है, या मंदिर की संस्था वाले हैं, या हम खुद है, ये तो नहीं पता चल रहा है। लेकिन दर्शन ओपन कर बहुत अच्छा किया है। मैं बोलता हूँ यहाँ पर लोगों को विनती करता हूँ कि सोशल डिस्टेंस मेंटेन करें और मास्क पहनते रहे और सैनिटाइजर से हैंड वॉश करते रहे। मंदिर में क्या सैनिटाइजर वगैरह दिखा क्या? नहीं, मंदिर में यहाँ दूर दूर तक सैनिटाइजर का नाम ही नहीं है इधर कुछ भी। मी आलो परभणीहून। सध्या इथं काही मंदिरामध्ये व्यवस्था नाही आणि पास काढण्यासाठी खूप दूर जावं लागले, कमीत कमी 3 किलोमीटर। आणि इथं जे 300 रुपयाची पास आहे त्या लोकांना डायरेक्ट सोडायले आणि आम्हाला वयस्कर माणसाला खूप त्रास होते। आणि ते काय मंदिरामध्ये सॅनिटायझर वगैरे काहीच म्हणजे इथं प्रशासनानं काहीच म्हणजे व्यवस्था नाही, काहीच नाही इथं। आणि त्याच्यामुळे फार त्रास व्हायला आहे आणि मंदिरांना थोडं काळजी घेतली पाहिजे। त्याच्यामुळे आम्हाला त्रास झाला तर जिम्मेदारी कसं आहे, मंदिर आणि शासनानं पण जिम्मेदारी घ्यायला पाहिजे। आणि कोणी मास्क वगैरे कोणी यूज करत नाही, सॅनिटायझर पण कोणी यूज करत नाही, काहीच नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे।